सिन्नर तालुक्यात बांधकाम साईटवरून लोखंडी प्लेट व साहित्य चोरी करणारी टोळी अटक। सिन्नर बायपास रोडवर मेनगाव शिवारात फिर्यादी मंजूर आलम शेख व्यवसाय आरसीसी कॉन्ट्रॅक्टर यांचे मालकीचे आरसीसी कामाचे लोखंडी प्लेट, लोखंडी मंडे व स्पॅनर असा एकूण 53,000 रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदर गुन्हा करणारे आरोपी हे एक सोनेरी रंगाचे होंडा सिटी कारमध्ये आडवा फाटा सिन्नर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्याप्रमाणे पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून खालील आरोपींना ताब्यात घेतलं। सूरज ज्ञानेश्वर घेगडमल वय 27 वर्ष, भारत सुरेश बर्डे वय 31 वर्ष, संकेत अरुण बारवकर वय 27 वर्ष। ताब्यात घेतलेले नमूद आरोपितांनी माहे लोखंडी प्लेटा व साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे। तसेच चोरी केलेले साहित्य आरोपी सूरज घेगडमल याचे मध्यस्थीने अंबड नाशिक येथे भंगार बाजारात विक्री केल्याचे उघडकीस आले आहे। यातील आरोपितांनी यापूर्वी सिन्नर शहरातील उद्योग भवन तसेच नांदूर शिंगोटे, निरहळ, मरहड, मुसळगाव व या ठिकाणावरून देखील नवीन बांधकाम साईटवरून आरसीसी कामाचे साहित्य चोरी केले असल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपितांकडून वरील गुन्ह्यात वापरलेली होंडा सिटी वाहन जप्त करण्यात आले असून त्यांना गुन्ह्याचे पुढील तपासकामी सिन्नर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे। सदर आरोपितांकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।